नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर किरण शिवाजीराव जायभाय. मित्रांनो, आज जो विषय मी हाताळतो आहे, ज्या विषयावर मी व्हिडिओ बनवतो आहे, तो विषय एक आगळा वेगळा विषय आहे. एक सदर मला चालवायचं एक 2-3 व्हिडिओचं. ते सदर म्हणजे इतिहास समजून घेताना या शीर्षकाखाली मला काही व्हिडिओ बनवायचे. असं का वाटलं? एका इतिहास समजून घेताना या शीर्षकाखाली व्हिडिओ बनवावे असं का वाटलं? तर खऱ्या अर्थानं ज्यावेळी मनुष्य इतिहास विसरतो त्यावेळेस इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. भारतावर 1000 वर्षामध्ये अनेक आक्रमणं झाली. शक, कुशा, म्हणजे अगदी सिकंदरापासून जर घ्यायचं म्हटलं तर जवळपास 1200 वर्षाच्या अगोदरचा तो काळ आहे. 1300 वर्षापेक्षा अगोदरचा काळ आहे. सिकंदराचं सेल्युकस निकेटर, मेडिट्रस, त्यानंतर पल्लव, शक, कुशाण, त्यानंतर हुनांची आक्रमणं, त्यानंतर इस्लामी आक्रमणं. इस्लामी आक्रमणामध्ये मोहम्मद बिन कासिम पासून मोहम्मद गजनी, महमूद घोरी, त्यानंतर बाबर, त्यानंतर अगदी नदीर शाह, अहमद शाह अब्दाली आणि पुढे इंग्रज, या प्रत्येकानं भारतावर आक्रमणं केली. कमी अधिक प्रमाणात भारतीयांचा पराभवच केला. काहींनी भारतामध्ये सत्ता गाजवल्या, भारतीयांना गुलाम केलं आणि भारतीयांना गुलाम करून भारतीयांना त्यांचं शोषण केलं. हवं तसं त्यांचं पिळवणूक केली, हवं तसं त्यांना वागवलं. आणि एकेकाळी भारतामध्ये एवढं सोनं होतं असं म्हटलं जायचं की भारतामधून सोन्याचा धूर निघायचा. आता हेही सत्य आहे की काय धूर प्रत्यक्ष निघत नसतो, पण त्याचा अर्थ असा होता की इतकं मोठ्या प्रमाणात सोनं होतं. त्या संदर्भात असं म्हटलं गेलं की एक 10 वर्षाच्या मुलाजवळ जर एक गाठोड्यात बांधून सोनं त्याच्या खांद्यावर काठीला बांधून दिलं आणि तो काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत गेला तरी त्याच्याकडचं सोनं कोणी घ्यायचं नाही, हिसकावून घ्यायचं नाही. का? कारण सोनंच एवढं होतं. दुसरी बाजू ही पण आहे की भारतीय संस्कृतीमध्ये तेवढी नीतिमत्ता होती, परंतु सोनं भरमसाठ होतं. याचे 2 अर्थ. एवढं सोनं असताना आज भारतामध्ये सोनं तेवढं उरलं नाही. याचं कारणच आहे की मी जे सांगितले ते अगदी सिकंदरापासून जे काही आक्रमण झाले, ज्या स्वाऱ्या झाल्या, त्या आक्रमणामध्ये स्वाऱ्यामध्ये अनेक वेळा लूट झाली. प्रचंड मोठी संपत्ती भारतातून विदेशात नेली गेली. मग हे सिकंदराची स्वारी असेल, मी सांगितल्याप्रमाणे सेल्युकस निकेटरचे असेल, किंवा त्यानंतर हुन आले, शक आले, कुशाण आले, पल्लव आले. पुढे मुस्लिम आक्रमण झाली. गजनीने तब्बल 17 वेळा भारतावर स्वाऱ्या केल्या. भारत लुटला, अक्षरशः लुटला. घोरीने तेच केलं. त्यानंतर मोगल आले, ते स्थायिक झाले, त्यांनी लुटलं परंतु इथंच ठेवलं, ते काय ते घेऊन कुठे गेले नाही. त्यानंतर नदीर शहाचं आक्रमण 1736, हे नदीर शहाचं आक्रमण, त्याने केलेली लूट. पुढे अहमद शाह अब्दालीच्या झालेल्या 3 स्वाऱ्या, त्याने केलेली लूट. म्हणजे त्यांनी लूट कशी केली याचं वर्णन करताना असं इतिहासामध्ये म्हटलं गेलं की अक्षरशः गाढवांवर, बैलांवर लादून, घोड्यांवर लादून भरू सोनं नेलं. सोनं न्यायला त्यांच्याकडे साधनं नव्हते म्हणून अगदी उकिरड्यावर लोळणारी गाढवं आणि खेचरं सुद्धा त्यांनी सोडली नाही सोनं लादून न्यायला. इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं नेलं. इंग्रजांनी तर हद्दच केली. इंग्रजांनी तर भारत धुवूनच काढला. दादाभाई नौरोजी यांनी जे म्हटलंय, त्यांनी जो सिद्धांत मांडलाय, आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत किंवा ड्रेनेज थेरी, त्यानुसार त्यांनी असं म्हटलंय की ड्रेनेज थेरी नाही, तो आर्थिक निस्सारणा सिद्धांतच येतो, पण त्याला इंग्लिशमध्ये अजून काहीतरी म्हटलेलं आहे. तर तो भारतातल्या गंगा नदीमध्ये एक स्पंज बुडवायचा आणि तिकडे नेऊन त्यांच्या नदीमध्ये पिळायचा. अशा पद्धतीनं सोनं भारतातून ब्रिटिशांनी नेलं. असं एवढं लूट किंवा आर्थिक शोषण भारतीयांचं केलं असं दादाभाई नौरोजी म्हणतात. मग भारतीयांचं एवढं शोषण होत असताना आम्ही काय करत होतो? कारण आम्ही प्रत्येक टप्प्यावर इतिहास विसरत होतो. आणि ज्यावेळी इतिहास विसरतो त्यावेळी इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते. हाही एक इतिहास आहे. एक अतिशय मजेशीर आणि दैनंदिन जीवनातलं उदाहरण मी माझ्या अनेक व्याख्यानांमध्ये आतापर्यंत दिलेलं आहे. समजा एक साधी गोष्ट आहे, तुम्ही एखाद्या रस्त्याने जात आहात,
त्या रस्त्यामध्ये एखादं खतरनाक कुत्रं आहे, ते कुत्रं तुमच्या मागे लागलं, तुमच्या अंगावर धावून आलं, तुम्ही जीवाच्या अकादम पळाला, वाचलात, कसं तरी स्वतःची सोडवणूक केली आणि तुम्ही तिथून निघालात. दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या रस्त्यानं जाणार नाही. जर गेलात, कुत्रं पुन्हा मागे लागणार, किंवा त्या रस्त्याने दुसरा एखादा व्यक्ती गेला, कुत्रं पुन्हा मागे लागणार, त्याला पकडणार, वेळ प्रसंगी त्याला चावणार. तेच ते घडत राहणार जोपर्यंत लोकांना कळणार नाही या रस्त्याने गेलं नाही पाहिजे, तोपर्यंत त्याची पुनरावृत्ती होत राहणार. म्हणजेच इतिहासाची पुनरावृत्ती असते. एक स्वारी भारतावर व्हायची, भारताच्या कुठल्या तरी एखाद्या सिंध प्रांतावर हल्ला व्हायचा, सिंध प्रांताचा जो राजा असायचा त्याला पराभूत केलं जायचं, त्याची लूट केली जायची. त्यावेळी बाकीचे राजे स्वस्त बसलेले असायचे. बरं, त्याच्यानंतर ठीक आहे, तिथं स्वस्त बसले असायचे, पण त्यानंतर हा इतिहास आहे की बाहेरून आता आक्रमण होऊ लागले. गजनीचे आक्रमण उदाहरण आपण घेऊ शकतो. 17 वेळा गजनीने इसवी सन 1000 ते 1024 या काळामध्ये भारतावर 17 स्वाऱ्या केल्या. या स्वाऱ्या करत असताना गजनीने एका प्रदेशावर स्वाऱ्या परत करायचं काम नाही पडलं. त्याने एकदा इथं सिंधवर केली असेल, दुसऱ्या वेळेस त्याने गुजरातवर केली असेल, तिसऱ्या वेळेस त्याने म्हणजे ती शेवटची गुजरातवरची समजा 1024 मध्ये सोरटी सोमनाथची, पण कधी त्या राजस्थानमध्ये केली असेल, राजस्थानमधल्या एका राज्यावर केली असेल, मग दुसऱ्या राज्यावर केली असेल. अशा 17 स्वाऱ्या गजनी करतोय. ज्यावेळेस पहिली स्वारी होते, दुसरी स्वारी होते, त्यावेळी त्या स्वारीतून बाकीचे काहीच शिकत नाही, काहीच बोध घेत नाही, म्हणजे इतिहास विसरतात. तो इतिहास विसरतात आणि ते इतिहास विसरतात म्हणून गजनी पुन्हा येतो, पुन्हा दुसऱ्या राज्यावर हल्ला करतो, त्याची लूट करतो. परंतु आमचे कोणतेच राजे सावध होत नाही, शिकत नाही, इतिहासातून बोध घेत नाही आणि स्वतःचं संरक्षण, स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेत नाही. म्हणून प्रत्येक वेळी गजनीच्या आक्रमणापुढे भारतीय लोक हारत गेले, पराभूत होत गेले. हे गजनीच्याच बाबतीत घडलं नाही, हे ब्रिटिशांपर्यंत घडलं. हे ब्रिटिशांपर्यंत घडलं. म्हणजेच काय झालं, इतिहासाची वारंवार पुनरावृत्ती होत गेली. म्हणून इतिहास का अभ्यासावा, इतिहास का शिकावा, याचं उत्तर मी आतापर्यंत तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच वेळा इतिहासाच्या बद्दल असा भ्रम आहे, इतिहासाबद्दल असं कुचिततेनं बोललं जातं की इतिहास म्हणजे काय, मेलेले मुर्दे उकरणं, आणि मेलेले मुर्दे उकरून काय मिळणार, असं ज्यावेळेस लोक म्हणतात त्यावेळेस फार हेवा वाटतो, दुःख वाटतं की या लोकांना हे लक्षात का येत नाही. आणि म्हणून त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. इतिहास का अभ्यासावा, का समजून घ्यावा, हेच सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून मी करतो आहे. मी जे म्हटलं, इतिहास समजून घेताना या सदराखाली मी आपल्या समोर येतोय, पहिल्यांदा मी आलोय आता, आणि म्हणून इतिहास का अभ्यासावा हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आता. आणि हे अनेक उदाहरणं आहेत, अनेक उदाहरणं. मी जे कुत्र्याचं उदाहरण दिलं तसे अनेक उदाहरणं आहेत. ज्यावेळी रस्त्यानं गाडी आपण चालवतो, गाडी चालवताना जर आपण काळजी घेतली नाही, गाडी पडू शकते, अपघात होऊ शकतो. हे जो माणूस विसरतो आणि बेफाम गाडी चालवतो, तो विसरून जो माणूस विचार न करता गाडीवर फोनवर बोलतो, त्या माणसाचे अपघात होण्याची शक्यता वारंवार बळावते आणि अपघात होतातही. अपघात आपले थांबत नाही भारतातले, कारण आपण अपघाताचाच इतिहास विसरत चाललो आहोत. हे फक्त केवळ तुम्हाला गजनीच्या स्वाऱ्यापुरतं, मोगलांच्या सत्तेपुरतं, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यापुरतं एवढंच नाही. पदोपदी इतिहासाचा दाखला आपल्या जीवनामध्ये असतो. तो जर आपण अंगीकारत गेलो तर आपलं जीवन सुखकर होतं. व्यक्तिगत जीवन सुखकर होतच होतं, आपलं कुटुंब सुरक्षित राहतं, आपलं गाव सुरक्षित राहतं, पर्यायानं आपला समाज आणि आपला देश सुद्धा सुरक्षित राहतो. त्याच्या पुढे जाऊन जर विचार करायचा मला ज्ञानेश्वर महाराजांप्रमाणे, तर हे मानवजातच सुरक्षित होऊ शकते. फक्त मानवजातीनं इतिहास विसरता कामा नये, हेच मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. आता इतिहास समजून घेताना या सदराखाली मी तुम्हाला इतिहास का अभ्यासावा या मुद्द्यावर फोकस केला. पुढच्या भागामध्ये इतिहास कसा अभ्यासावा याकडे आपण वळणार आहोत. हा भाग मी तुमच्या समोर अगदी विस्तारानं मांडणार आहे, किंवा अगदी स्पष्टपणे कुठलाही शंका त्यात उरणार नाही अशा पद्धतीने इतिहास कसा अभ्यासावा या संदर्भात मी आपल्या समोर येणार आहे. कारण इतिहासाबद्दल बरेचसे गैरसमज सध्या समाजामध्ये पसरलेले आहे, आणि अगदी पुराव्यानिशी, तर्कानिशी मी तुमच्या समोर येईल. ज्यावेळी मी तुमच्या समोर मांडेल, मला खात्री आहे की इतिहास कसा अभ्यासावा याबद्दलच्या शंका नक्कीच दूर होतील, आणि इतिहासाबद्दल जे काही मतमतांतर निर्माण होतात तेही दूर होतील. म्हणून कृपया इतिहास समजून घेताना या मालिकेतील दुसरा भागही आपण आवर्जून बघावा, अशी सर्वांना नम्र विनंती.
तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.